विमान मागे पडले असते, हार खाऊनी रडले असते, सारे माझा करतील हेवा, पंख मला जर फुटतील तेव्हा. आणि मित्रांनो, खरंच तुम्हाला आता पंख फुटलेले आहेत. 10वीचा काळ संपला, एक मोठी अथक साधना तुमची संपली. 10 वर्ष तुम्ही साधक आहात आणि आयुष्यामध्ये साधना करायला भेटणं चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या सोबत ही खूप आनंदाची गोष्ट असते. तुम्ही जाणार आहात हे सगळ्यांना माहिती आहे. हा पक्षी आता घरटं सोडून जाणार आहे, पण सगळ्यात मोठं अतिव जर दुःख होईल ना तर तुमच्या गुरुजनांना होईल. कारण शिक्षक आपल्याकडे जे काही जास्तीत जास्त असतं तो आपल्या मुलांना नाही देत, आपल्या भावांना नाही देत. त्यांना कधी कधी आपल्या परिवाराकडे देखील बघायची वेळ नसते. परंतु आज मला खरंच तुमच्या शिक्षकांचे जे पाणावलेले डोळे आहेत ते मला आज दिसत आहेत. मीही शिक्षक आहे, मी ते वाचू शकतो की तुमच्या शिक्षकांच्या मनामध्ये आज नेमकं काय चाललं असेल. त्यांनी तुम्हाला प्रेम दिलं, त्यांच्यामध्ये असलेलं अनंत ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाने तुमचं जे जहाज, जसं वास्कोदी गामाचं जहाज सोन्याच्या नाण्यांनी भारतीय लोकांनी भरून दिलं होतं, तसं तुमचं हे डोक्यातलं जहाज जे आहे तुमच्या शिक्षकांनी हजारो प्रश्न देऊन तुमचं जहाज समृद्ध करून दिलेलं आहे, भरून दिलेलं आहे भविष्याच्या प्रवासाकडे जाण्यासाठी. असं म्हणतात की ये चंद शायरी तो आंसू छुपाने के लिए है. शिक्षक रडू शकत नाही रे. ये चंद शायरी तो आंसू छुपाने के लिए है, ये जो वक्त है बहाने के लिए है. बागों के सभी फूल भेज दिए खत में, बचे हुए कांटे मेरी कब्र से जाने के लिए. तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात हजारो शिक्षक येतील, पण शिक्षकासाठी तुम्ही आणि तुम्हीच असाल फक्त. शिक्षकासाठी एक विद्यार्थ्याची जागा दुसरा विद्यार्थी घेत नाही, त्याचा सेल्फी तिथे बदलत नाही. तो शिक्षकाच्या हृदयामध्ये त्याचा फोटो आयुष्यभर बंद केलेला असतो आणि तुम्हाला निरोप देताना त्या शिक्षकाला वाटतं की या विद्यार्थिनीचं भलं व्हायला पाहिजे, या विद्यार्थ्याचं भलं व्हायला पाहिजे आणि तुमचं सगळ्यांचं आता भलं होईल. कारण या शाळेने जे जपलंय, शहरामध्ये असलेली ही शाळा, महानगरपालिकेमध्ये असलेली शाळा, परंतु प्रेमाने शिकवणारी माणसं, व्यसंगी माणसं आपल्या या संस्थेमध्ये आले आणि या संस्थेचं सोनं झालं. जिकडे बघावे तिकडे चारी बाजूला तुमच्या शाळेमध्ये सुंदरशी मला झाडं दिसतात आणि या झाडाच्या अवतीभोवती झाडं, शाळेच्या अवतीभोवती झाडं असतात ना. संतांचे किती शिक्षक, सगळे जिवंत शिक्षक आहेत. भविष्य आहे, तुम्हाला अमर्याद अपॉर्च्युनिटीज आहेत, संधी आहेत. तुमच्या सोबत जवळजवळ 17,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, जवळजवळ 17 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. आणि या 17 लाख विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा नाही. आपली स्पर्धा ही 17 लाख लोकांमध्ये नसेल, आपली स्पर्धा ही फक्त आपल्या सोबतच असते. अब्दुल कलामांचं एक आत्मचरित्र आहे. आपल्या देशाचे राष्ट्रपती, वैज्ञानिक राष्ट्रपती भेटलेत आपल्याला अब्दुल कलाम साहेब. त्यांचं एक पुस्तक आहे अग्निपंख नावाचं. त्याच्यात सुरुवातीलाच ते म्हणतात की जेव्हा जीवनाला जगावंसं वाटतं तेव्हा मुलं आणि मुली जन्म घेतात. कुठलेच पालक त्यांना जन्माला घालत नाही. जेव्हा जीवनाला विश्वामध्ये जिथे कुठेतरी जन्म नावाची कन्सेप्ट असते का, त्याला जेव्हा वाटतं तेव्हा ते जन्माला येतं. आई वडील त्याला जन्माला घालत नाही. मात्र प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला फक्त प्रेमच देऊ शकतात, पण आपला विचार देऊ शकत नाही. कारण जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा आपली नवीन विचारधारा घेऊन आलेला असतो. तुम्ही स्वतःसारखे बनण्यासाठी आलेला आहात. शाळा तुमचा निरोप समारंभ देणार आहे, पण या देशाला एका इंतजार आहे चांगल्या इंजिनियरचा, चांगल्या डॉक्टरचा, चांगल्या डेप्युटी कलेक्टरचा, चांगल्या कलेक्टरचा, चांगल्या IPS अधिकाऱ्यांचा, आणि ते तुमच्यामधून होणार आहे. परीक्षेला जाताना घाबरायचं नसतं. तुकाराम महाराज सामान्यपणे सांगतात, तुकोबराय म्हणतात की चिंतन मनन तोची ध्यास, त्यास म्हणावे अभ्यास. दुसरं काहीच करायचं नाही. तुम्ही फक्त चिंतन करा, मनन करा. तुम्हाला जे जे काही शिकवलं गेलं असेल, मोबाईल या काळामध्ये बंद ठेवा. कारण हजारो ध्वनी लहरी हा मोबाईल घेऊन येतो. रोज आपल्याला खूप सारे मुलं मित्रांचे मेसेजेस वगैरे येतात, आपण त्यांना रिप्लाय देत बसतो. कोणाचा काय डीपी आला ती चेक करायची आपल्याला सवय पडलेली असते आणि याच्यामध्ये खूप सारा वेळ निघून जातो. रात्री जरा स्वतःला वेळ द्या. विजयलक्ष्मी ताईंनी सांगितलं की तुम्ही स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ दिल्यानंतर तुम्हाला झोपायला पण सुद्धा भरपूर वेळ मिळेल. तुम्ही ह्या काळामध्ये किमान 6 तास 5 तास तरी झोपी जायला पाहिजे. जी लोक उशिरा उठतात 9-10 वाजता समजून घ्यायचं की पबजी खेळतात. पबजी माहिती सगळ्यांना. पबजीने नुसतं एकमेकांना गोळ्या मारतात आणि त्या गोळ्या कुठे लागतात माहितीये का, आपल्या भेजालाच त्या गोळ्या लागतात. मी तुम्हाला सांगतो, एखाद्या देशाचा युवक जर नष्ट करायचे असतील, युवा पिढी, तर त्या युवा पिढीला व्यसनाच्या मागे लावा असं म्हणतात. पण आता ते व्यसन जे आहे युवा पिढी बर्बाद करण्यासाठी खूप सारे विविध गेम तुम्हाला या मोबाईलच्या माध्यमातून खेळायला मिळतील. हे एक नवीन विश्व पण आहे, याच्यामधून तुम्हाला फायदा पण होईल. आता मी तुम्हाला सांगतो, ही तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी काय करायचं, त्या सगळ्यात छोट्या गोष्टी. बाजारात जाताना एक छानपैकी ही 10 रुपयाला सुंदरशी स्केल मिळते, ही पट्टी घ्या. त्याच्यानंतर ही 5 रुपयाला छानपैकी पेन्सिल मिळेल आणि एखादं शॉर्पनर वगैरे मिळेल.
या दोन गोष्टी जर तुमच्या सोबत असायला पाहिजे, तुमचं हॉल तिकीट याचं फोटोग्राफ्स काढून ठेवा, शाळेचं आयडेंटिटी कार्ड पण असायला पाहिजे, सेंटर कुठे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तुमचं 10-20% टेन्शन तिथेच मुक्त होऊन गेलं. कारण परीक्षेला या अत्यंत आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यासोबत एक पेन पण घ्या छानपैकी, 2-3 पेन घेऊन टाका एका सारखेच. त्याची साईज संपली तसाच क्वालिटीचा दुसरा पेन वापरायचा, दुसऱ्याकडनं काही मागायचं नाही, दुसऱ्याला डिस्टर्ब करायचं नाही. आता चंदन सरांनी सांगितलं की आता रनर्स फिरणार आहेत तुमचे फोटो काढत, की वर्गामध्ये काय चालू आहे असं खूप साऱ्या लोकांना काम मिळणार आहे. तुम्ही जागा बदलली तुम्हाला फाईन भरावी लागणार. तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेशन केलं तुमच्या मार्क्स मध्ये काहीतरी चेंजेस होणार. आणि तुम्ही सतत जागा बदलली असं जर लक्षात आलं त्या वर्षी तुम्हाला परीक्षेला सुद्धा बसू देणार नाही. 2-3 छोट्या गोष्टी वाटतो आता सांगतो. आताच आयोगाने खूप सुंदर नोटिफिकेशन काढलं. या नोटिफिकेशन मध्ये असं म्हटलेलं आहे, 2 दिवसापूर्वीचा पेपर आहे, उशिराने याल तर परीक्षेला मुकाल. तुम्ही जर उशिराने गेले 20 मिनिटं 25 मिनिटं अर्धा तास तर तुम्हाला परीक्षेला बसू दिला जाणार नाही. आयोगाकडे अशी माहिती आलेली आहे की काही पेपर 5 मिनिटांनी तुमच्या हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर वर्गातला एखादा मुलगा मोबाईल वरून ती प्रश्नपत्रिका व्हायरल करतो. तुम्ही बाहेर त्याची वाट बघत असता. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या अपेक्षितचे सगळे प्रश्न फाडतात व्यवस्थितरित्या आणि 15 मिनिटांनी आयटीने चालत येतात. तशा वेळेस तुम्हाला बिल्डिंग कंडक्टर, चीफ कंडक्टर तुमच्या हॉलमध्ये तुम्हाला परीक्षेला जाऊ देणार नाही. मग जाल का उशिराने तुम्ही आता? तुम्ही कमीत कमी 30 मिनिटे तुमच्या त्या हॉलमध्ये असायला पाहिजे. 30 मिनिटे तुमच्या हॉलमध्ये असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा त्या हॉलमध्ये जाल तेव्हा परीक्षेला घरून निघण्याच्या पूर्वी तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा. मोबाईल स्विच ऑफ करा. मोबाईलवर कोणाचीही कमेंट घेऊ नका. काय प्रश्न आले, काही महत्वाचं मिळालं का, काही निबंध वगैरे फुटला का, काही आकृत्या वगैरे आल्यात का, पहिला प्रश्न आला का, कारण बाहेर एजंट लोक सांगून ठेवतात, त्यांच्या मागे तुम्ही लावू नका. तुमचा तणाव असाच कमी होईल. तणाव तुम्ही कॅच करतात, निगेटिव्ह एनर्जी तुम्ही कॅच करतात, तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. हा कधी स्विच कराल तुम्ही? पेपरच्या कमीत कमी 1 तास अगोदर. त्याचं तुम्हाला कारण सांगतो. समजा घरी हा मोबाईल असाच ठेवला, तुमच्या भावाने तो ओपन केला, एखादा व्हॉट्सअप रीड केला आणि चुकून कोणीतरी काहीतरी संवेदनशील एखादा चार्ट तुम्हाला टाकून दिला असेल की जो परीक्षेला आला असेल, तुमच्या सोबत तुमच्यावर कॉपी केस होणार. आणि कॉपी केस झाल्यानंतर कमीत कमी तुम्हाला 3 वर्ष पेपर देता येणार नाही किंवा ते वर्ष तुमचे पेपर चेक होणार नाही. दुसरी लेटेस्ट एक नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने अजून काढलेली तुमच्या परीक्षेसाठी सांगतो. प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केल्यास परीक्षेला मुकाल. हा 2 दिवस पूर्वीचा पेपर आहे माझ्याकडे. प्रश्नपत्रिका जर तुम्ही कोणाला काढून फॉरवर्ड केली, एखाद्या मित्राला, बाहेर असणाऱ्या मित्राला काय होतं कोणाचंच काही कळत नाही, तर गव्हर्नमेंटचे सर्व्हर याच्यावर लक्ष ठेवून असतात, आयटी सेल. आणि आयटी सेलने समजा तुमच्या वर्गातल्या 10 मुलं आणि 10 मुलींना जर हा मेसेज गेला असेल आणि ज्यांनी तो ओपन त्या काळामध्ये ओपन करून पाहिला असेल, स्वतःने जरी पाहिलं नसेल तरी त्याच्यावर इतर गुन्हा दाखल होणार. आणि याच्यामध्ये असं म्हटलेले आहे की फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होणार. फौजदारी गुन्हा दाखल झाला म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागेल, तुमच्यावर चार्ज फाईल होईल, फौजदारी गुन्हा कोर्टात जाईल आणि कोर्टात गेल्यानंतर जज साहेब म्हणतील की ह्या विद्यार्थ्याने जाणीवपूर्वक हा गुन्हा केलेला आहे, त्याला 3 वर्ष किंवा 5 वर्ष त्याला पेपरला पण बसू देणार नाही. आणि भविष्यात जर का तुम्हाला नोकरी लागली, आता पोलीस भरती चालू आहे बघा, माहिती असेल बरेचसे पोरं रनिंग वगैरे करतात. 18,000 पदांची पोलीस भरती आहे. त्यानंतर आताच PSI ची पदं निघाले, 650 पदं. तुम्ही भविष्यात जी पण परीक्षा द्या तेव्हा गव्हर्नमेंट सांगतं की नोकरीला लागण्यापूर्वी तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशन कडून तुमचं व्हेरिफिकेशन आणा की माझ्यावर कोणत्याच प्रकारचा दंडात्मक कारवाई झालेली नाही असं. आणि जेव्हा तुमच्या त्या फॉर्म मध्ये असं म्हटलेलं असतं की या विद्यार्थ्याने कॉपी केली होती, त्याच्यावर कलम 9 गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा अजून कोर्टात प्रलंबित आहे, कोर्टाचे निकाल लवकर लागत नाही, माहिती सगळ्यांना. त्याच्यामुळे तुम्ही MA झालात, MSc झालात तर तुम्हाला शासनामध्ये नोकरी करता येणार नाही. करणार का मोबाईलचा गैरवापर? मग याच्या पुढे परीक्षेला वेळेत जाल ना. आणि घरी गेल्यानंतर अर्ध्या तासाने तो मोबाईल ओपन करा आणि कोणाचे काही संवेदनशील मेसेज असतील ते रीड करू नका, ते लगेच डिलीट करा. तुम्हाला तुमच्या शिक्षकाने, तुमच्या पालकांनी जिंदगीची सगळी ताकद एकत्रित करून तुम्हाला उभं केलं. तुमच्यावर संपूर्ण परिवार पण भविष्यामध्ये उभा राहणार आहे आणि देशाला तुमच्या माध्यमातून भविष्यामध्ये उदयास येणारा एक नवा डॉक्टर, एक नवा इंजिनियर आणि एक नवीन एक अधिकारी मिळणार आहे. आता आपल्या जवळजवळ या गोष्टी माहित पडल्या तर आपलं जवळजवळ 50% टेन्शन गेलं की नाही? गेलं ना बरंचसं तणाव तुमचा. पेपर तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये काय येणार आहे आणि पेपर किती सिंपल आहे तेही मी तुम्हाला सांगतो. गेले तुम्हाला असा एक पेपर मिळेल. गव्हर्नमेंटचा पेपर असतो, पेपरची क्वालिटी बेस्ट असते एकदम. जवळजवळ तिथे थ्रेडिंग असतात, शिवलेला पेपर असतो, स्टॅपल नसतो.
शिवलेला पेपर यासाठी असतो की कोणी ते पेजेस बदलतात बऱ्याचदा. मला काही आलं नाही, मग मी सेटिंग करेल. कोणत्या गावाला पेपर गेला, मालेगावला गेला, इंग्लिशचे कोण कोण सर आहेत त्यांच्या घरी जाऊन भेटायचं, सांगायचं की सर काही 1000 रुपये घ्या ना. आम्हाला तसं होत नाही का, लक्षात ठेवा. आणि मग आमचे 2 पानं टाकून घ्या. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट आता स्टॅम्पल देत नाही तुमच्या पेपरला. तुमच्या पेपरला सरळ सरळ थ्रेडिंग येतं. पेपर हातात भेटल्यानंतर 2-3 डीप ब्रीथिंग घ्यायचं. तुम्ही मन जोपर्यंत शांत करत नाही तर तोपर्यंत तुमची सुरुवात कशी होईल. तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही जे वर्षभर शिकलात, सामायिक परीक्षा नाही, आता वर्षभराचं सगळं एकाच वेळेस विचारलं जाणार आहे. तर याच्यामध्ये असणारी छोटी छोटी बारीक माहिती तुमच्या शाळेने शिक्षकांनी करून घेतली तुमच्याकडनं, मला माहिती आहे. सुरुवातीला असेल तुमचा सेंटरचा कोड. सेंटरचा कोड तुमच्या याच्यात लिहिलेला असतो, हॉल तिकीट मध्ये लिहिलेला असतो. जो काही कोड असेल तो व्यवस्थित लिहा, तो बॉक्स मध्ये लिहायचा आहे तुम्हाला. आणि एक सांगतो, तुमच्या वर्गामध्ये जर 40 मुलांचा पेपर असेल तर त्या शिक्षकांना फक्त 40च पेपर मिळालेले असतात. फाडाफोड करू नका. राहील लक्षात. तुम्ही म्हणाल की सर मला पेपर बदलून द्या, तसं होणार नाही. तोच पेपर तुमचा असेल. मग सेंटरचा कोड लिहा. दुसरा बॉक्स आहे तुमचा सीट नंबर लिहायचा तुम्हाला. फिगर मध्ये आकड्यांमध्ये तुम्हाला तुमचा सीट नंबर लिहायचा आहे. तो सीट नंबर व्यवस्थित लिहायची प्रॅक्टिस करा घरी. तो सीट नंबर जो आहे तुम्हाला काहीतरी असेल N64864. आणि मग तोच तुम्हाला खाली तिसऱ्या नंबरला लिहायचा आहे की राईट युअर नंबर इन अ वर्ड्स. अक्षरामध्ये तुम्हाला तुमचा नंबर लिहावा लागेल. मग अक्षरामध्ये 19,000 80,000 ते खूप मोठं होऊन जातं. किंवा तुम्हाला जसं सांगितलं असेल त्याप्रमाणे करा. किंवा तुम्ही असं म्हटलं की 64864 असं लिहिलं तरी पण चालेल. ते खूप छोटं होऊन जाईल छानपैकी. नंतर येतो कॅन्डिडेट सिग्नेचर. तुम्हाला तुमची सिग्नेचर पाहिजे असेल. भविष्यामध्ये कोर्ट मॅटर झालं, तुमचा वादग्रस्त विषय ठरला तर तो पेपर तुमचा आहे का, तुमची सिग्नेचर आहे का. आणि आता थंब पण आलेला असेल, थंब, तुमचा थंब देखील बऱ्याचदा घेतला जातो. तुमची सिग्नेचर झाल्यानंतर तुमचे जे एक्झामिनर असतील ते सिग्नेचर करतील. त्यांना सिग्नेचर करू द्या व्यवस्थितरित्या. नंतर तिथे एक बारकोड चिपकवला जाईल. तो बारकोड असेल तुमच्या नंबरच्या वरती पण बारकोड असेल इथे वरती, आणि सेंटरला एक बारकोड. नंतर लिहायचं तुमचा सब्जेक्ट. बायोलॉजी सब्जेक्ट असेल, बायोलॉजी असेल, हिस्ट्री असेल, तुमचा मराठीवाले असेल तर इतिहास लिहा, जीवशास्त्र लिहा. बायोलॉजी सेमीवाले असेल त्यांनी बायोलॉजी लिहा. आणि पुन्हा नंबर 5व्याला दिलेला आहे की तो पेपर किती आहे. जर बायोलॉजी आहे तर बायोलॉजी फर्स्ट का बायोलॉजी सेकंड. जर तो केमिस्ट्री पेपर आहे, विषय आहे सब्जेक्ट केमिस्ट्री, तर पेपर किती आहे, फर्स्ट का सेकंड. 40 मार्कांसाठी असेल, बरोबर ना. आणि 2 तासासाठी आहे ते पेपर. त्याची लँग्वेज कुठली वापरली तुम्ही. तुम्ही शुद्ध मराठी मीडियम मध्ये असाल तर लिहा इतिहास, विषय इतिहास पेपर 1. आणि माध्यम असेल तुमचं मराठी, राईट. आणि इंग्लिश मध्ये लिहायचं तुमचा इंग्लिश. मीडियम असेल तुमचं इंग्लिश. पुढे तुम्ही सप्लिमेंट लावणार आहात. जेव्हा सगळा पेपर झाला तेव्हा मूळ मिळालेला पेपर 1 लिहा, बॉक्स मध्ये लिहा 1. आणि लावलेल्या सप्लिमेंट जर 2 असतील त्यांची बेरीज होईल किती, 3. समजतं. समजा याच्यातलं काही येत नसेल, इकडे लक्ष दे बेटा, याच्यातलं काही येत नसेल, काही समजत नसेल, काही प्रॉब्लेम नाही. शिक्षकांना विचारा. तिथे जे कोऑर्डिनेटर असतील तुमचे शिक्षक, त्यांना विचारा, बोलून घ्या. आणि शिक्षकांशी कम्युनिकेशन करताना अत्यंत विनम्रपणे करा. अत्यंत विनम्रपणे क्लासरूम मध्ये बिहेवियर करा तुम्ही. तुमचं काम बोलताना फक्त शिक्षकांशी झालं पाहिजे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी नाही. कारण पाठीमागून पण कधी कधी ते स्क्वॉड येतात आणि ते चित्रीकरण करत असतात. तुम्हाला वाटलं की आमच्या वर्गात कोणीच नाही, तर असं समजू नका. आणि सगळ्यात शेवटी जे आता यायला लागलं, सगळ्यात शेवटी एक कॉलम दिलेला आहे. याच्यात म्हटलेलं आहे की विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास केंद्र प्रमुखांनी लिहावयाचा शिरा. जर का तुमचं गैरवर्तन असेल, सप्लिमेंट बदलली असेल, पेपर फाडला असेल, पेपर प्रश्नपत्रिका घेऊन बाहेर गेला असेल, बाहेर उभं राहून काहीतरी कॉपीचा वाट पाहिली असेल, कॉपी घेतली असेल, तर भविष्यामध्ये ते शिक्षक तुमचे जे सेंटर हेड असतील ते इथे लाल पेनने लिहायचं असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे. आणि लाल पेनने लिहिलं असेल तर त्या कोऑर्डिनेटरला माहिती मिळेल की या मुलाचा पेपर चेक करायचा किंवा चेक करायचा नाही. ही सोपीशी पद्धत राहील का सगळ्यांच्या लक्षात. हे झालं तुमचं पहिलं पेज. नंतर मग सुरू झाली आपली परीक्षा. आपल्याला हॉलमध्ये येऊन साधारण 5-10 मिनिटं झालेले असतात. 10 मिनिटांमध्ये हे लिहिण्यासाठी वेळ नाही घेतात. हे लिहून गेल्यानंतर मग तुमची क्वेश्चन पेपर जेव्हा वाटली जाते तेव्हापासूनचा टाइम तुमचा घेतला जातो. आणि सोबत वॉच पण ठेवा, घड्याळ पण ठेवा. जर नसेल तर आपल्या शिक्षकांना नम्रपणे विचारून घ्यायचं की सर किती वेळ बाकी आहे आमचा वाला. मग ते सांगतील तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, अर्धा तास बाकी राहिला. शेवटच्या 5 मिनिटांना तर बेल पडते, आपल्याला माहित पडते की आपल्याला सप्लिमेंट बांधून पेपर जमा करायचा आहे. ओके, आता पेपरला सुरुवात झाली.
पेपर आपल्या हातामध्ये आल्यानंतर सगळ्यात मस्त छोटंसं काम करायचं की जाताना एक फुल स्केप पट्टी अशी छान छोटी घेऊ नका, मग त्या लाईन्स तिरप्या करता येतील. 10 रुपयाला मिळते आणि तुमच्या हातामध्ये छान एक HB ची ब्लॅक पेन्सिल असायला पाहिजे. गेल्या सगळ्यात आधी एक काम करा की हा पेपर जो आहे ना, हा पेपर थोडा सजवा तुम्ही. पेपरवर लाईन्स टाका. पहिले पॅरेग्राफ टाकलेला आहे, पॅरेग्राफच्या आधी पण 1 सेंटीमीटर अंतर सोडून एक लाईन टाकलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही उपप्रश्न लिहू शकता. प्रश्नांचं कन्फ्युजन होणार नाही कोणाचंच. आणि हा बाजूला पण इकडच्या माझ्या अंगठ्याकडे इथे पण एक लाईन मी टाकलेली आहे, म्हणजे त्याच्या बाहेर जाणार नाही. तुम्ही जेव्हा अशा लाईन टाकतात आणि जेव्हा तुमचा एक्झामिनर पेपर चेक करतो तेव्हा ते एक्झामिनर स्वतः डिसिप्लिन मध्ये येतात. त्यांना कळतं अरे हा हुशार मुलाचा पेपर आहे, हा संवेदनशील मुलीचा पेपर आहे, मला तो व्यवस्थित चेक करावा लागेल. हे त्यांना शिस्त त्यांना स्वतःला पण येते आणि ते मनात विचार करतात की हा विद्यार्थी 70 पर्यंत गेला तर खूप बरं होईल, हा 80% गेला तर खूप बरं होईल. आणि तुम्ही जेव्हा असं प्रकारे फ्रेमिंग करायला सुरुवात कराल आणि पेन उत्तर कुठल्या तरी जेल पेनने लिहा, असं मी माझं व्यक्तिगत तुम्हाला माझं मत सांगतो. कारण मी UPSCचे पण दिलेला पेपर्स दिले, UPSCचा मी इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्यासाठी सांगतो माझा अनुभव आहे. ब्लॅक बॉल पेन वापरू नका, त्याच्याने तुम्ही जे प्रेझेंटेशन कराल ते खूप व्यवस्थित दिसणार नाही. आपला पेपर अतिशय सुंदर असायला पाहिजे. तुम्ही म्हणजे पेपर, तुमचा तो सेल्फी आहे तो पेपर म्हणजे. आणि जेल पेन असतील तर खूपच चांगलं, इंक पेन असेल तर खूप चांगलं. इंक पेनने पेपर लिहा, जेल पेनने पेपर लिहा आणि मग ते पेपर अतिशय सुंदर होतील. आपण सुरुवात करूया प्रश्न नंबर पहिला. प्रश्न नंबर पहिला जो आहे तुमचा तो कशाला दिलेला असा ऑब्जेक्टिव्ह, राईट, फिल इन द ब्लँक्स किंवा गाळ्याला जागा भरा. आणि ते 5 ऑब्जेक्टिव्ह असतात. 5 मार्कांना तो प्रश्न असतो. 5 ऑब्जेक्टिव्ह लिहिताना आपण काय चुका करतो तेव्हा तुम्हाला वारंवार सांगतो. तुमच्याकडे एक माफक अपेक्षा असते आयोगाची, परीक्षा बोर्डची, की मुलगा 10वी पास झाला की त्याला आन्सर शीट व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहितात प्रश्न नंबर पहिला तेव्हा गाळ्याला जागा सोडा असा तो प्रश्न असतो. तुम्ही काय करतात, फक्त त्या गाळ्याला जागा लिहितात, बस तेवढंच काम करतात, पुढे निघून जातात. तसं करू नका. मग इनडायरेक्ट त्या एक्झामिनरच्या मनावर थोडासा ताण पडतो. तो म्हणतो नाही हा विद्यार्थी थोडा कनिंग दिसतो, थोडा लबाड दिसतो, चतुर दिसतो, धूर्त दिसतो. मग तुम्ही लिहिताना काय पूर्ण वाक्यात तो प्रश्न लिहा आणि जी गाळलेली जागा असेल तुम्हाला करेक्ट येत असेल ती पण लिहा त्याच्यामध्ये आणि त्याच्या खाली करेक्ट 2 अंडरलाईन टाका. इथे टाकलेले आहेत बघा मी 2 अंडरलाईन दिसतंय तुम्हाला. एक्झामिनरला आवडेल. तुम्ही याचा अर्थ तुम्ही एक्झामिनरला बोलवतात की हे बघा सर मी लिहिलंय आणि मला तुम्हाला कट टू कट उत्तराला मला तुम्हाला मार्क्स द्यावे लागतील. आणि एक ओळ सोडून द्या छानपैकी. प्रेझेंटेशन सांगतो मी तुम्हाला, कारण आयोगाकडे तुम्ही भरपूर मोठी फी भरलेली परीक्षा फी. आयोग तुम्हाला अजून पेपरला लागणारी सप्लिमेंट देणार आहे. एक ओळ सोडा आणि पॉईंट नंबर 2 मध्ये दुसरी गाळलेली जागा लिहा. पूर्ण वाक्यात ती लिहायला असायला पाहिजे, पूर्ण वाक्यात. आणि जे तिचं उत्तर असेल ते उत्तर जिथे ती जागा आहे तिथे लिहा आणि त्या उत्तराच्या खाली काय करणार बघा का आपण पट्टीने 2 रेषा. ह्या बघा मी टाकलेल्या 2 रेषा तिथे, म्हणजे एक्झामिनरला कळेल की प्रश्न काय आहे आणि उत्तर काय आहे. असं 2 3 4 5 अशा 5 तुम्हाला पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले, 5 मार्क्स ना, एक मार्कांसाठी 5 मार्क्स मिळाले. आणि मग याच्यासाठी एवढी जागा मिळते तुम्हाला. आता नंतर बी पॉइंट क्वेश्चन नंबर 1 शी संबंधित, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅच द पेअर, मिस मॅच द पेअर, फाइंड आउट द मिस मॅच, मेक द करेक्ट मॅचिंग, राईट. आणि मग तेव्हा काय करायचं, पुन्हा आपण पेज नंबर 2 वर जाऊ आणि पेज नंबर 2 वर छानपैकी आपल्याकडे पट्टी आहे, पेन्सिल आहे, त्याचा वापर करायचा आणि छानपैकी तुम्ही चार्ट काढायचा, असं मस्त चार्ट. आणि चार्ट मध्ये एक ओळ लिहिली की त्याच्यापुढे त्याचं मॅचिंग लिहायचं. बरेचसे मुलं काय करतात, प्रश्नपत्रिकातले मिसमॅच जसं तसं उचलतात आणि याची शेंडी त्याला बांधतात आणि त्याची शेंडी दुसऱ्याला बांधतात. असं करतो ना आपण, तसं करू नका. तुम्हाला प्रश्न काय दिलाय, मॅच द पेअर. आणि मग समजा मॅच द पेअर सेमी इंग्लिशची किती पोरं आहेत, जवळजवळ मोस्ट ऑफ द केस. याच्यात पहिला मॅचिंग विचारलेली आहे की म्युटेशन थेअरी. म्युटेशन थेअरी कोणी दिली, म्युटेशन थेअरी गिवन बाय युगोडी वेरिस. युगोडी वेरिस नावाच्या शास्त्रज्ञाने दिली. तर पुढे लिहिलेलं आहे मी युगोडी वेरिस. दुसरा तुम्हाला विचारलेला आहे व्हायटल वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे शरीरामध्ये जे आता खूप काम करत नाही, त्यांची गरज नाही म्हणून ते अवयव आता नष्ट व्हायला लागले. द ऑर्गन्स आर रिड्युसिंग कंडिशन हॅव्हिंग नो फंक्शन, त्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हणतो. ते काय आहे, अपेंडिक्स. मग पुढे आहे वेस्टिजियल ऑर्गन्स, त्याच्या पुढे लिहिलं आपण अपेंडिक्स. पुन्हा एक वेळ सोडा, चौकोनी बॉक्स बनवलेला आपण 10 ओळी जाऊ द्या ना, 5च आहेत आपल्याला दिलेले. एक ओळ सोडायची, एक लिहायचा, एक ओळ सोडायची, एक लिहायचा, असा पूर्ण प्रश्न झाला. मिळाले तुम्हाला पहिल्या याचे 5 आणि दुसऱ्या याचे 5, 10 मार्क्स मिळाले की नाही. ते पण कसे कट टू कट, एकदम कट टू कट, काही त्याच्यामध्ये चुका नाही, काही त्याच्यामध्ये एरर नाही. आणि मग एक सूत्र लक्षात ठेवा, सूत्र सांगतो तुम्हाला परीक्षेचं सूत्र,
गो थ्रू द सिक्वेन्स. तुम्हाला उत्तर पत्रिका सोडवताना सिक्वेन्सने जावं लागेल. कारण तुमचे पेपर जे चेक होतील 400 पोरांचे, 1000 विद्यार्थ्यांचे, एका शिक्षकाकडे जवळजवळ एवढे पेपर्स येतात आणि मग तुम्ही सिक्वेन्स फॉलो करा. क्रम, प्रश्नांचे क्रम सोडू नका. हा दुसरा फिलॉसॉफी सिद्धांत झाला. पहिला प्रश्न झाल्यानंतर कितवा प्रश्न चालू होईल? दुसरा. तुम्ही जेव्हा नवीन प्रश्न चालू करतात तेव्हा तो प्रश्न तुम्ही इथे, दुसरा प्रश्न इथे नका चालू करू. जागा आहे, दुसरा प्रश्न इथे चालू करू नका. का? कारण इथे वरती एक गणितासाठी एक स्क्वेअर दिलेला असतो. त्याच्यामध्ये म्हटलंय क्वेश्चन नंबर 1 आणि त्यासाठी दिलेले मार्क्स, किती मार्कांसाठी याला मिळालेले किती मार्क. तिथे शिक्षक बेरीज करणार तुम्हाला मिळालेल्या मार्कांची. त्याच्यामुळे एकाच पेजवर 2 प्रश्न नको. हे सूत्र नंबर 2 समजलं. सूत्र नंबर 1 गो थ्रू द सिक्वेन्स, क्रमाक्रमाने चला. सूत्र नंबर 2 की एक प्रश्न एकाच पेजवर असायला पाहिजे. तो दुसऱ्या पेजवर गेला तरी चालेल, पण 2 प्रश्न एका पेजवर नको. राहील का लक्षात? आणि अशा प्रकारे तुम्ही प्रश्न क्रमांक 2 लिहा. तो खूप सोपा आहे. तो प्रश्न म्हणजे सगळ्यांसाठी, 10वीवाल्यांसाठी सुद्धा आणि 12वीवाल्यांसाठी. आन्सर इन अ सिंगल लाईन, एका वाक्यामध्ये उत्तर द्या. असे छोटे छोटे प्रश्न असतात. समजा बायोलॉजी मध्ये विचारलं गेलं तुम्हाला व्हॉट इज अ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, त्याचं एकाच वाक्यात आपल्याला त्यांना उत्तर पाहिजे. दिस इज अ युनिट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिडचं युनिट आहे न्यूक्लियोटाइड. समजतं? एकच वर्ड लिहा तरी पण तुम्हाला मार्क मिळेल. अशी तुम्हाला 5 प्रश्न आहेत सिंगल लाईन साठी. मग आहे का परीक्षा तणावपूर्ण? नाही, सोपी परीक्षा आहे. पहिले फिल इन द ब्लँक्स होतं, नंतर होतं जोड्या लावा, नंतर प्रश्न नंबर 2 ची सुरुवातच झाली, एका वाक्यात उत्तर द्या, आणि नंतर प्रश्न तिसरा जो असेल तुमचा आन्सर इन 2 लाईन्स, 2च ओळींमध्ये उत्तर द्या फक्त. मास्टर सेल ऑर्गेनेल इज कॉल्ड एज, तुमचा मास्टर सेल ऑर्गेनेल असेल न्यूक्लियस. Because of it is control all the biological reactions in the cell. झालं, मिळतील तुम्हाला बरोबर, तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. 2 लाईन्स मध्ये जर विचारलं. नंतर येतं टिपा लिहा, राईट द शॉर्ट नोट्स किंवा ड्रॉ द डायग्राम्स. तुम्हाला डायग्राम्स काढायला लावावे लागतात. समजलं? तर अशा प्रकारची ही परीक्षा आहे. ही परीक्षेचं नाव परीक्षा आहे. ती फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन करून घेण्यासाठी, तुम्हाला एक्सपोजर मिळण्यासाठी, तुम्हाला त्या अनुभवातून जाऊ देण्यासाठी. तर खूप सारी मेहनत झाली सगळ्या विद्यार्थ्यांची. पुन्हा सांगतो छोटंसं सूत्र, चिंतन मनाने तोची ध्यास, त्यास म्हणावे अभ्यास. आता फक्त येणाऱ्या तुमच्या परीक्षांपर्यंत चिंतन करा, मनन करा. तुम्ही तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल, जर तुमच्याकडे नवनीतचं पास व्हा वगैरे असं काहीतरी असेल तर फास्ट ट्रॅकच्या मार्गाने जाऊ नका. तुमची उत्तरं लिहा. प्रश्नपत्रिका सेट होताना हुशार विद्यार्थ्याला धरून प्रश्नपत्रिका सेट होत नाही. मला जर बोलवलं तर मला एक सूचना देतील गव्हर्नमेंट की सर आम्हाला पेपर सेट करून द्या, पण तो पेपर वर्गातल्या हुशार मुलाला गृहीत धरून तुम्ही सेट नका करू. वर्गातल्या सगळ्यात डाऊन पातळीला असणारा त्याला पण सेट धरून तुम्ही प्रश्नपत्रिका सेट करू नका देऊ. जो मध्यम आहे विद्यार्थी, आमचा मध्यम विद्यार्थी आहे, त्या मध्यम विद्यार्थ्याला फोकस करून तुम्ही आमची प्रश्नपत्रिका भरून द्या. साधी प्रश्नपत्रिका असते, सोपी प्रश्नपत्रिका असते, आणि बोलता बोलता तुमच्या सगळ्या परीक्षा होतील, सगळ्या विषयांच्या होतील. प्रेमपूर्ण राहा, मैत्रीपूर्ण राहा तुमच्या पॅरेंटच्या सोबत, तुमच्या टीचरांच्या सोबत, आणि तुम्ही ज्या शाळांमध्ये पेपर देणार आहात तिथे तुमचे नंबर असतील, तिथे भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत तुमचं वागणं बोलणं तुमचं उद्या भविष्य निर्धार करणार आहे. भविष्यात या देशामध्ये मोठी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. जरी 17 लाख विद्यार्थी परीक्षा भरणार आहेत तरी एमबीबीएस च्या ऍडमिशनसाठी आपल्या देशामध्ये 1 लाख जागा आहेत. 1 लाख जागा. एनडीएला आर्मी मध्ये तुम्हाला ऑफिसर व्हायचं असेल तर जवळजवळ 30 विद्यार्थिनींची बॅच फ्लाइंग ऑफिसर साठी यावर्षी गव्हर्नमेंटने मंजूर केली आणि 350 विद्यार्थी आर्मीमध्ये ऑफिसर होतात. दरवर्षी यूपीएससी साठी आपल्या देशामध्ये क्लास 1 ऑफिसर साठी जवळजवळ 1000 पेक्षा जास्त पदं असतात. आणि रेल्वेमध्ये, स्पेस सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, आरोग्य खात्यामध्ये आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, प्रशासनामध्ये दरवर्षी हजारो पदं निर्माण होतात. एक संवेदनशील विषय आताच मॅडम बोलून गेल्या की असं म्हणतात की श्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदय अमृत नाही पाणी. आमच्या विद्यार्थ्यांना खूप कमी वेळ मिळतो. 10वीची मुलगी 12वीला गेली आणि मग हळूहळू मग ते लग्नाचे वेळ लागून जातात. पण सांगतो आज तुम्हाला खूप फ्रीडम आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या दारामध्ये आहात, कुठे गेलात तुम्हाला एवढे विचारणार नाही. खूप फ्रीडम आहे, आपल्याला स्वातंत्र्य आहे. पण ज्या दिवशी सांगतो तुम्हाला एखाद्या मुलीचं जर लग्न झालं तर तिला घरच्या बाहेर जाता येत नाही बरं का. लगेच विचारलं कुठे चालली, काय काम आहे, तिचं खरंच काही काम नसतं. त्या गावात तिला मध्ये ओळखतच नाही, कुठे जाईल ती बाहेर. आणि वर्षानुवर्ष घरामध्ये बसावे लागतात. 10-20 रोज भांडे धुवावे लागतात. आणि घरात 10-15 जर लोक असली त्यांचे भांडे पण घासावे लागतात, कपडे धुवावे लागतात. हे सत्य आहे.
हे वास्तव आहे. परंतु जी मुलगी नोकरीला लागते ना, सगळ्यात जास्त आनंद तिच्या आई बापांना होतो. त्या घराला सोन्याचे दिवस येतात आणि ती मुलगी आयुष्यभर स्वाभिमानी जगते. तुम्हाला मी सांगतो, साध्यातलं साधं एखादी मुलगी पोलीस जरी असेल, पुढे क्लर्क जरी असेल, नर्स जरी असेल, तरी तिच्या अकाउंटला कमीत कमी 30,000 रुपये पगार येतो सर. आणि ती स्वाभिमानाने जगू शकते. पेन्शन मिळते तिला, कर्ज काढू शकते, वाटलं तर 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊ शकते आणि आपल्या आई वडिलांना पण त्या पैशातून थोडी मदत करू शकते. मग कराल की नाही भविष्यामध्ये सगळं? जर तुम्ही शिकला नाही, जर तुम्ही 10वी नंतर ही शाळेचा चांगला प्लॅटफॉर्म सोडून दिला, शिक्षणापासून दूर चालला गेला, मोबाईलच्या माध्यमातून तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला, तर पुन्हा तुम्हाला रिटेक करायला संधी मिळणार नाही. हे आयुष्याचे अत्यंत सोनेरी दिवस आहेत आणि या सोनेरी दिवसांचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या. फायदा घेऊन तुम्ही यशस्वी व्हा. बोलण्यासारखं खूप काय आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला खूप चांगले शिक्षक लाभले. प्राचार्य साहेबांचा माझा खूप कमी संपर्क आला एक दिवस फिरताना आणि ते व्यक्तिमत्व कळालं. जो माणसाचा हृदय चक्र मोकळा असतो तो माणूस मनमोकळा बोलतो. गर्डे सरांनी हे जे सुंदर